नमस्कार मित्रांनो, माझ्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मी अक्षय पांडे. आपला ब्लॉग इकडनं सुरू करूया. टायटल का बघितलं, सिनेमॅटिक बघितले, कसे वाटले कॉमेंट करून नक्की सांगा. नवीन असं चॅनल तर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन फॉलो करा. इंस्टा फॉलो करा. डिस्क्रिप्शन लिंक पाहिजे त्या साईटची तर ती पण भेटून कोणता माईक आहे तुम्हाला बघायला भेटणार. पण व्हिडिओ बघा. माझ्यासाठी नवीन मोठं ब्लॉग चॅनल आहे युट्यूब चॅनल, बजेट फ्रेंडली आहे तर तो असू शकतो. तर व्हिडिओ एंड पण बघा कसा आहे ते बघा. अजून तुम्ही क्वालिटीवाली पण भरपूर त्याची पण लिंक भेटून जाते. हा व्हिडिओ एंड पण बघा, तेव्हा तुम्ही समजेल कसा आहे फ्रेंडली माझ्या तर युजफुल आहे काय तुम्हाला समजेल. आणि असा तो आपला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कुठे पण राईडला मोठं ब्लॉगिंग कुठे असेल तर ते एक होतं यूज होईल. असं तुम्ही याच्या आधी लेन्स पण बघितलं त्याची मग तो पण बजेट फ्रेंडली आहे. ज्यांच्या मागवा त्यांना पण त्याची लिंक किंवा तो ब्लॉगचं डिस्क्रिप्शन लिंक भेटून जाईल. तो पण ब्लॉग बघू शकता याच्या आधी नंतर किंवा बघू शकता. आणि मराठी कॉन्टेंट फॉलो आपला 1K करायचे आहे तर सपोर्ट करा माझ्या चॅनल. तर भेटू तो पुढे. चला चल मित्रांनो, आपण आपले अनबॉक्सिंग करू. हे आपला माईक आहे मागवलाय तो कोणत्या कंपनीचा टायटल बघितलं असेल तर हा आपला युलॅन्झीचा मी माईक बजेट फ्रेंडली ज्यांनी माझ्यासाठी मोठं नवीन सुरुवात केली त्यांच्याकडे बजेट फ्रेंडली माईक असे भरपूर क्वालिटीची 20 पर्यंत 15 पर्यंत पण भेटतात. पण त्यांना बजेट फ्रेंडली पाहिजे माझं करणं त्यांना हा मस्त युलॅन्झीचा आता बघू मी पण मागवलाय. कसा आहे तो माईक रिव्ह्यू तुम्हाला बघायला. आणि तुम्ही जो बघता लेन्स तो अल्ट्रावाईड म्हणजे तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये हा अल्ट्रावाईड लेन्स मागवलेला. त्याच्या आता बघा तुम्हाला वाईड व्ह्यू जो भेटतो ना तुम्ही त्या ब्लॉग बघू शकता कसा समजेल. त्यांचे वाईड अँगल लेन्स कमी आहे का नाहीच त्यांच्या बजेट फ्रेंडली असतो. फक्त टाइम लागतो याला त्याला हप्त्याला याला हप्त्याला पण मी अमेझॉन मागवला. हा हप्ता थोडा दुसरे इंडियन साईड आहे त्याच्या मागवला. त्याचे तुम्ही ब्लॉग नंतर बघा. आणि हा बघून घ्या त्याच्या बजेट फ्रेंडली आपला ब्लॉग आहे. हा आपला आता प्राइस इकडे 6,000 आहे. आपल्याला ऑलमोस्ट 4,300 पण डिस्काउंट फोन पे वरून आपल्याला 100 रुपये डिस्काउंट भेटला कॅशबॅक. त्याची लिंक पण याची भेटेल तर तुम्हाला मागवायचं असेल बघू शकता. त्याचे अनबॉक्सिंग आपल्या इकडे. आणि त्याच्यासोबत आपल्याला भेटेल ट्रान्समीटर ते पण सी टाईप आणि मायक्रो टाईप आयफोनसाठी असतं आणि आपल्या सी टाईप फोनसाठी आहेत. आणि त्याच्या आधी कॅमेरासाठी काय काय लेन्स तुम्हाला बघायला भेटेल. आता अनबॉक्सिंग करू. आता जास्त इझी आहे. ओपन करू आपण याला. आणि हा असा त्याचा लुक दिसायला कळलं. त्याचे बिरो तुम्हाला बघायला भेटेल पुढे. त्याच्यात सगळी डिटेल दिलेली इकडनं. त्याची सगळी काय काय व्हेरायटी आणि मॉडेल आपला युलॅन्झी A100 आहे असा फ्रेंडली. त्याच्यामध्ये काय काय कॅप्चर स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता इकडनं वाचून पॉज करून व्हिडिओला. आता थोडं नाकाला चुकतो सॉरी. त्याच्यासमोर आपल्याला भेटतं इकडनं हे सी टाईपचं आणि आयफोन साठी जे कनेक्टर आहे त्याचे माईकला कनेक्ट वायरलेस आपला वायरलेस माईक आपला वायरलेस माईक तुम्ही बघितले. त्यांना हा फर्स्ट टाइम माईक मागवलाय. त्याची आता अनबॉक्सिंग करूया. हे असं इकडनं चला आपण थोडं गाम आहे कारण की आवाज आपल्या पंखा नाही चालू शकत नाही. जेव्हा होईल तेव्हा पंखा लावून तुम्हाला ही आपली छोटीशी कैची असं तर आपण मागवून दिलं 1 हप्ता झालाय. पण ते आपलं थोडं कामात बिझी होता त्यामुळे मागवल्यानंतर त्यांनी अनबॉक्सिंग मग करायचं आम्ही डेट खालती येईल किती आता आपलं इकडनं कसं आहे हे असं बघा. जसे आयफोनला कसे यूज करतात तसं इकडं त्याची सामान सगळं हे सामान इथे. आता आपल्याला याच्यामध्ये काय काय भेटतं युजर मॅन्युअल गार्ड भेटतं. समोर हा असा त्याचा दिसायला लुक असा ब्लॅक कलर. हा इकडे सामान एवढा केस आहे बघा बॅटरी सारखी. आणि किती साईज आहे याची केस युलान्सीचे के दिलेलं आहे. युलान्सीचे इकडे केस आहे सगळं साईड अजून याच्यात काय भेटतं त्याच्या साईडला हे. अजून इकडे काय आहे पिन कनेक्टर त्याला बघ पिन सी टाईप कनेक्टर चार्जिंग केस साठी. दुसरं काय नाही तर याच्यात ठेवून त्याला आपल्याला काय काम. आणि सी टाईप कनेक्टर तुम्हाला दाखवता त्याच्यावर ठेवून देतो. आणि हे एवढंसं कनेक्टर आहे त्याच्यात काय वॉरंटी हेच कनेक्टर दिसायला बघा. हे इकडे आपला मायक्रो जे पहिलेचे आयफोन आहे त्यांच्यासाठी. आणि आपले सी टाईप ऑलमोस्ट अँड्रॉइडला सी टाईप अँड्रॉइड आयफोन पासून त्यांना मग कामात कनेक्टर. अजून एक येतं याच्यामध्ये मोबाईल कॅमेरासाठी. चला मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो मी माईक वायरलेस माईक. हा तसा दुसरा लीक इकडे फक्त माझ्या एवढा हातात बसेल एवढासा आहे दिसायला इकडे. हा इकडे त्याची कनेक्टिंग इंडिकेटर किती माईक मध्ये चार्जिंग आहे आणि मागे दिलेलं आहे साईडला त्याचे हे लिंक काय काय कॅपॅसिटी काय. आणि इकडे सी टाईप कनेक्ट जे आपल्याला भेटलेलं आहे त्याच्याबरोबर कनेक्टिंग करण्यासाठी. आणि असा लुक दिसाल तुम्हाला.
मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपला युलांजीचा सिनेमॅटिक बी रोल तुम्ही आता हा असा दिसायला इकडनं त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंचमध्ये बंद होतो लगेच असं चांगले इंच क्वालिटी पण चांगली आहे. त्याचा आपल्याला काय काय भेटते इकडे दिसायला आपल्याला इकडे फर भेटतात दोन्ही इकडचे. त्याच्यासोबत हे असे 2 फर दिसायला इकडे ते साईडला ठेवू आपण. त्याच्यासोबत आपलं इकडे भेटतं हे माईकसाठी मॅग्नेटिक आहे. ते मला एक मॅग्नेट आहे बघा, दोन्ही मॅग्नेट आहे. एक युजेबल आहे, आपण जेव्हा पाहिजे ते एक यूज करू शकतो. नाही आता साईडला इकडनं या साईडला एक फक्त एवढे स्ट्रॉंग माईक आहे इकडे दिसायला तिकडे साईडला ठेवू. त्याच्यानंतर आपला हा भेटतो इकडे माईक आपला हा दिसायला असा माईक दिसायला इथं जे दिसतो का नाही इकडं हा माईक इकडे हे इंडिकेटर दिसतंय इकडे आणि त्याच्या मागे सेन्सर आहे आणि क्लिप वाईज पण करू शकतो आणि आपल्याला पाहिजे तर मॅग्नेट त्याच्या मागे लावून पण करू शकतो असं दिसायला इकडे लुक याच्या इकडे. आणि इकडे ऑन ऑफचं बटन आणि इकडे आपलं हे माईक दिसतो असं असं सेम दोघांना आहे. हा माईक इकडे मागे क्लिप दिले अशी लावण्याचे चांगल्या क्वालिटी आहे. आणि सेन्सर पिन काढून इकडे चार्जिंगचा पोर्ट दिला तुम्हाला दिसतोय का ना, इकडे चार्जिंगचा पोर्ट आपलं हे बंद ऑन ऑफचं बटन इकडे क्लिप आणि हे सगळं इकडे नाव युजिंगचं आणि माईक इकडे क्वालिटी असते. चार्जिंग लावली की ऑटोमॅटिक चार्जिंग होणार. या साईडला असं ठेवू आपण घेणं. त्याच्यासोबत आपल्याला हे भेटतं हे कनेक्टर. याचे फक्त हे स्विच चेंज करायचं आणि आपल्याला डायरेक्ट इकडनं आयफोनसाठी पाहिजे मोबाईलसाठी आणि इकडे ऑन ऑन ऑफचं बटन इकडे दिलेलं आहे. इकडे कॅमेराचं चालू करण्याचं कनेक्टिंग पिन इकडेचे दिलेले आहे यासाठी. तर असा लुक दिसायला फक्त ही पिन चेंज केलं झालं आपलं काम. आपण इकडे असं ठेवून देऊ आणि ह्याच्याबरोबर आपल्याला जे मध्ये एक्स्ट्रा वाटतं दिले का काय मी आणि सी टाईपसाठी आता ते पण आहे हे पण आहे. आता हे वेगळं आयफोनसाठी असेल पहिले दिले दाखवले ते आणि हे वाटते आपलं अँड्रॉइडसाठी इकडे दिलेलं आहे. सी टाईप कनेक्टिंग दिलं छोटं मोठं तसं इकडे दिसायला सेम टू सेम. मॅग्नेटिक आहे बघा, लगे मॅग्नेट टाकलं की ह्याच्यात पण मॅग्नेट आहे दिलं लगेच टाकलं लगेच बघा फिट बसलं असं. दुसरा माईक पण हा इकडे. तर आपल्या आता तुम्हाला ज्याचं माईकचं जे आवाज येईल तुम्ही इकडे दिसत असेल हे नाव लिहिलेलं असं. आता ज्याच्या पुढचा आवाज काय तुम्हाला पुढे बघायला भेटेल ह्या माईकने. तर पुढे बॅकग्राऊंड तुम्हाला आवाज थोडा बाहेरचा येत असेल पण तर इग्नोर करा. आता पुढे ह्या माईकने कनेक्टिंग नॉईज कॅन्सलिंग सगळं तुम्हाला बघायला भेटेल. चला भेटतो पुढे. कनेक्ट लगेच मॅग्नेटिक लगेच सगळे कनेक्ट होऊन जातात. पुढे भेटतो. चला मित्र आता आपण इकडे लाईव्ह तुम्हाला दाखवतो कसं काय. आता वरती पंखा चालू आहे आणि बाहेर आवाज सगळा तो बॅकग्राऊंड आहे. त्याच्यात आपला माईक तो दाखवतो तुम्हाला कनेक्ट करणार आहे. तो साईडला दाखवला असा दिसायला लुक इकडनं माईकचा. आता आपण इकडे आपला माईक काढू. हा इकडनं माईक काढू आणि एक रिसिव्हर त्याच्या आपल्या फक्त कनेक्टिंग करायचं. साईडला तो जास्त आपल्याला लागणार नाही. जे क्लिपच आहे त्यामुळे आपल्या मॅग्नेटची गरज नाही पडणार. त्याचा कनेक्टर इकडे आहे तो लावू तुम्हाला दाखवतो. हा वाला कनेक्टर आहे. हा इकडे दाखवतो. हा कनेक्टर तुम्हाला दिसत इकडे हा आणि आपला दुसरा हा आपला चेंज करणार इकडनं. फक्त इझी आपल्याला फक्त इकडे खेचायचे. हा साईडला करून झालं का आपलं. हा साईडला ठेवून द्यायचं बस. त्याच्या फक्त ही पिन लावायची इकडनं झालं इकडे. इझी आहे म्हणजे मोबाईल वाल्यासाठी टेन्शन आहे. आपला हा माईक आहे ना आता ऑन करू दोघांना कनेक्ट करू. पिन काढून तुम्हाला दाखवतो पुढे. मी आता आपला हा कनेक्ट केलाय इकडनं बघा तुम्हाला इकडे दिसत असेल का फोकस. आता इकडे ग्रीन सिग्नल झालेलं म्हणजे आता ऑन केलाय आपण. तसाच आपला दुसरा जो रिसिव्हर कनेक्ट आहे त्याच्या इकडे पण ऑन केलाय. इकडे दिसतोय हा स्विच दाबला इकडे की तो चालू होता. आपला वन कोणता माईक पहिला आहे का दुसरा तिकडे दिलेला आहे की चालू कनेक्ट होतो. आता हा आपला माईक आहे रिसिव्हर आहे पहिला होतो म्हणजे त्याने माईक आपला कनेक्ट होईल. त्याला दाखवतो तुम्हाला कसं कनेक्ट होतं ते. चला मित्र आता मी माईक आपला कनेक्ट केला. इकडे रिसिव्हर कनेक्ट आहे. इकडे बघा इकडे दिसत ग्रीन लाईट आहे म्हणजे आपला माईक कनेक्ट झालेला आहे. कारण की काही जे माईक फोनला अँड्रॉइड आहे त्यांना कनेक्ट करायला OTG लागतो. आपल्याला डायरेक्ट कनेक्ट होतो तुम्हाला व्हॉइस ओव्हर दिसत आहे. आणि ह्या माईकचं कनेक्ट आता फर नाही लावलं आहे बिना फरचा. आता इकडे ग्रीन लाईट दिसत आहे. तर एकदा आता इकडे हा आपला हे लावून घेऊ. इकडे क्लिप दिलेली आहे या साईडला अशी ग्रीन आणि छोटीशी ग्रीन आहे कोणाला दिसणार पण नाही. आणि छोटासा माईक आहे बघा एवढा दिसतो तुम्हाला दिसणार पण लांबूनच दिसेल तर एक छोटीशी लाईन दिसत पण आहे. तर आपला आता पहिला माझा आवाज कसा चेक करा. बॅकग्राऊंड चालू आहे आणि आता इकडे माझा आवाज चालू आहे क्लिअर आहे. तसे काय बॅकग्राऊंड तुम्हाला थोडंफार समजा अंदाजे की बिना 3 नॉईज कॅन्सलेशन मोड आहे त्याच्यात तुम्हाला समजेल कसा काय डिफरंट आहे. तर मी तर एडिट केलं तेव्हा मला समजेल ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. तसे आता ब्लॉगमध्ये आवाज कसा येतो क्लिअर येतो काय समजेल चालू आहे. आणि नवीन अशा चॅनल तर सबस्क्राईब करा. इंस्टा फॉलो करा. काय फॉलो नाही करा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला हे मराठी कॉन्टेंटमध्ये सपोर्ट करा. 1K करायचं आपल्याला. तर चला तुम्हाला असं पुढे बघूया. आता आपला पहिला इकडे माईकचं जो ऑन करतो त्यात बघा इकडे एकदा ग्रीन लाईट. आता वेगळी नॉईज कॅन्सलेशन ब्लू लाईट झाली असेल त्याच्या आपला पहिला नॉईज कॅन्सलेशन ऑन झालेला आहे. तर तुम्हाला थोडा आवाजामध्ये फरक माहीत पडेल थोडा. आता हे पॉज करतो आवाज क्लिअर बघा समजा.
आणि मित्रांनो आता आवाज थोडा डिफरंट वाईट आहे. पहिला नॉईज केलं थोडं बॅकग्राऊंड थोडा कमी झाले. पंखा चालू आहे कंटिन्यू, मी बंद नाही केलाय आता. आणि हा दुसरा आपला इकडून दिसत आहे. दोन वेळा ब्लिंक झाले म्हणजे नॉईज कॅन्सल सेकंड चालू आहे. त्याच्या ब्लिंकिंगवर समजते आपलं नॉईज कॅन्सल कोणतं चालू आहे ते. आणि रिसिव्हर पण कनेक्ट आहे. ते ऑप्शन येतो की बॅटरी डाऊन आहे काय, ते आपलं रिसिव्हर चार्ज समजते की लो आहे काय चार्जिंग, ते दाखवतो तुम्हाला कनेक्टिंग. आणि आता आपल्या मित्र तुम्हाला आता जरा ते हे व्हिडिओ युजफुल वाटेल, ज्यांना नवीन चॅनल चालू आहे त्यांच्यासाठी युजफुल वाटेल. व्हिडिओ शेअर करू मित्र फॅमिली गरज आहे त्यांना. आपलं मोठं ब्लॉगिंगचं कामात आहे, माझं कामात येईल, तर तुम्हाला रिव्ह्यू माहीत पडेल काय घ्यायचं नाही. त्यांच्या बजेट एक्सपॅन्ड करू शकतात. त्यांच्यासाठी भरपूर व्हेरायटी आहे ज्यांच्या बजेटमध्ये. त्याच्यासाठी तर तिसरा नॉईज कॅन्सल दाबतो इकडनं. 3 ब्लिंक झाले म्हणजे तिसरा नॉईज कॅन्सल. तुम्हाला अख्खा आवाज क्लिअर आहे तसे तर पूर्ण व्हिडिओ येईल. पण बघा आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. याची पूर्ण वाटतं 5-6 रिसिव्हर माईक चालतो आणि बाकीच्या वरची चार्जिंगवर तुम्ही पूर्ण दिवस यूज करू शकता. व्हिडिओमध्ये दाखवलं आणि मी चेक केलं त्यामुळे बॅटरी बॅकअप चांगला आहे. त्यामुळे मी हा सर्च करून किती वेळ सर्च केलं कोणता घेऊ बजेटमध्ये हा चांगला आहे. एक अजून तुम्हाला 2000 पासून 800 पासून ते 5000 ते 10,000 15,000 भेटू शकतं. पण ज्यांना बजेट वाईज आहे त्यांनी घेऊ शकता. हा बजेट मीडियम आहे, स्टार्टिंग रेंज पण चांगला आहे, त्यांच्याकडे हा घेऊ शकता, बजेट फ्रेंडली आहे. मित्र तुम्हाला इकडे दिसत मी आता हा माईक आपल्या फर कसा लावतो दाखवतो. इकडे फक्त एकच आहे बट फक्त असं थोडंसं लावलं ते बघा लगेच इकडे कनेक्ट झाला नाही. माईक आपला फर लावून कसा दिसाल लुक. मित्र इकडे बॅटरीची कनेक्टिंग किती चार्जिंग बाकी आहे टेस्टमध्ये इकडे दिसत आहे. एक कांडी संपली चार्जिंगला चालू आहे कनेक्टिंग दिसत आहे. त्या साईडला आपला हा माईक एक ठेवलेला आहे साईडला तो कनेक्ट आहे त्यामुळे चार्जिंग होत आहे. त्याची वागेने इकडे स्क्रीन लाईट सगळे दिसत आहे. इकडे चार्जिंग होत आहे आणि बॅटरी किती बाकी आहे त्याच्यात इकडे दिसत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब प्रेस देऊन कॉमेंट करा. नक्कीच सांगा कसा होता आपला हा 2026चा दुसरा ब्लॉग माईकचा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.